अतिशय सुंदर भजनाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी काय सांगण्याचा प्रयत्न केला बुवानी. आणि सुरुवातीलाच बोललो होतो की नवीन दामाचे बुवा म्हणजे बुवा काही गाणी प्रेमाने म्हणायचे असतात. याचा थोडासा ऐकल्यानंतर झोप लागली मला चांगली. आणि आता येताना एक आजोबा भेटले होते. त्यांनी मला 10 रुपये दिले आणून. म्हणतो जे गातायत ना त्यांना हे बक्षीस माझ्याकडून द्यायचं आहे. खरोखर पण म्हटलं तो भजन चालू होता, मूड मध्ये होतो, त्याच्यामुळे मी काय पुढे गेले नाही. ते आजोबा काय म्हणताय, अरे गेले 8 दिवस माझा रेडा हरवला होता. ते ह्याच्या आवाजाने कोण तो गायला बसला माहित नाही, पण त्याच्या आवाजाने रेडा माझा दावणीवर आला. म्हणून त्या आजोबाने 10 रुपये बक्षीस. अरे कोणाला चॅलेंज करतो म्हणजे मी माझ्या पगाराचं काय त्याला बोललो नाही. पहिल्या बारीत मी काहीच बोललो नाही की मला पगार किती आहे, कामाला कुठे आहे, मुंबईला आहे की गावाला आहे. तर त्याला सांगायचं काय होतं, त्याच्याकडे 1.5 लाखाचा बैल, तो माझ्याकडे 1.5 लाखाचा बैल हे तुम्हाला सांगायचं होतं. तो 1.5 लाखाचा आणि हा 1.25 लाखाचा बैल आहे. शेतकरी म्हणतो अरे कोणाला इकडे काही येडी लोक आहे. अरे सगळीकडे बुवा आपला महाराष्ट्र म्हणजे सुजलाम सुफलाम शेतकऱ्यांचा नाही का. आज शेतकरी भले खिशात पैसा नसला तरी पेजेचं पाणी पिऊन जगणारी माणसं आहेत नाही का. कोणाकडे हात नाही बसवणार. हा मला सांगतोय म्हणजे सुरुवातीपासून हा धमकीत देतोय तुझं काय करीत नाही बोल. अरे आज खरी तर तुझी कसोटी होती. कारण ह्याचे एकदा युट्यूबला कार्यक्रम बघावं. तो जो सांगतोय मी त्याला काय सुरुवाती आजचा वादेल आहे माझा. डबल बारी म्हटल्या नाही तर बारीला यायचं नाही तू. आजचा वादेल काय चुकीचं आहे. तो मग अशी अश्लील भजनं होतात तशी अरे ह्याची भजनं आहे का, युट्यूबला ह्याची भजनं आहे का म्हणजे समजेल. म्हणून आम्ही जरा 2-4 हात लांब असतो. कारण कसं गाण्याला लोकांना ते सहन होत नाही कधी. पण हरकत नाही, अतिशय चांगली बुवाने गाणी म्हटली. फक्त बुवा काय जी गाणी आहेत ती प्रेमानेच आली पाहिजे नाही का. बरंच काय काय सांगितलंय मुलांना. बुवानी मी गाणी म्हटल्या पलीकडे त्यांनी दुसरी इतर काय गाणी म्हटली नाही. पण हरकत नाही, बुवानी जी गाणी म्हटली आहे ती 2 गाणी फक्त म्हणून या ठिकाणी दाखवतो. कारण मी आणि आम्ही या दोघात फरक आहे बघा. ज्यावेळी आम्ही स्वतःच्या शरीरातला स्वतःच्या स्वभावातला मी जेव्हा विसर्जित करणार आणि लोकांसाठी बुवा जगणार त्यावेळी, कारण मी बनून कोणी तरले नाही, भले भले वाया गेले. बुवा रावणाला गर्व झाला होता कशाचा, संपत्तीचा. पण शेवटी रावणाने सीताबाईला उगाच नाही पळवली. रावणाचं भविष्य सटवीने सांगितलं होतं. कारण सटवी काय काम करायची, रावणाची पाय चेपायची दासी होती. असे एक दिवस पाय चेपता चेपता सटवीचं काम काय, कुठेतरी वंशाचा दिवा लागला की भविष्य वाचायला सटवी जायची नाही का. पण त्या सटवी वंशाचा दिवा लागला आणि रावणाचे पाय चेपायचे सोडून सटवी निघून गेली. आणि ज्यावेळी भविष्य वाचून परत रावणाच्या पायाला हात लावला पाय चेपण्यासाठी, त्यावेळी रावण खाडकन जागा झाला. आणि त्या सटवीला काय म्हणतोय, अगं सांग सटवे गेली कुठं होतीस. त्यावेळी सटवी घाबरली आणि रावणाला सांगायला लागली माझा भविष्य वाचणं हा माझा व्यवसाय आहे आणि वंशाचा दिवा लागला तिकडे मी भविष्य सांगायला गेले होते. आता रावणाला एवढा समजल्याबरोबर रावण म्हणतो माझा भविष्य सांग सटवे. ही पण सटवीच आहे. माझा भविष्य सांग, मला कोण मारणार ते सांग. त्यावेळी सटवीने गंध फुलं अक्षत त्या रावणाच्या हातावर टाकलेले. रावणाला काय सांगितलं, अजय राजाच्या पोटी दशरथ जन्माला येणार
आणि दशरथाच्या पोटी राम जन्माला येणार आणि तो तुला राम काढणार. हे बुवा कुठेतरी आपण समाजात सांगितलं पाहिजे. रे एवढा शून्य वर्ग आपल्याला इथे भेटला, काय केलं करा साहेब, फक्त ऑर्केस्ट्रा तुमची संकल्पना पूर्ण झाली. अरे बुवा कोणाला धमकी देतो? तुझं वय किती, तुझा पगार किती, तू बोलतोस किती? बरं हा शेतकरी मला सांगा, आता 1 तारीख पासून 18 तारीख पर्यंत त्याला बाहेर आहे. वो आम्ही नाही सांगत ना, हा मी पण अडकलेला आहे त्याला. आता मला सांगा, शेतकरी शेतकरी म्हणतो, हा रातभर जागरण करू, हा दिवसभर याचा डोला उघड, याची ढेंगा भीती लावलेली, हा भीतीच लावून झोपणार. हा तो नाना मरतो शेतात जाऊ, याला पण दुपारी अन्न पाहिजे. मला सांगावं जागरण करून कोण शेतीत जाय नाही जाणार, पण हरकत नाही बुवा. झाकली मोठ सभा लागायची या ठिकाणी. 1-2 गाडी घेतोय. आज सत्याची पूजा झाली नाही का? श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक्य सत्य नारायणाची कथा. दयाची पत्नी होती सुंदर, दयाची नव्हती काही संतान, तिला नवस निवाल्यान, पती पत्नीला गाहली जाण, कन्या ही झाली त्याची रूपवान. कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवी त्याने आवडीचे. योगियांची ही कथा जाईना कधी व्यथा, जाईना कधी व्यथा. आणि हा मला आवाज होता बुवा कुठेतरी मोठं बोल, कारण हे भजन आहे. शेवटी शेरा सव्वा शेर हा या जागेवरच मिळतो. जर आपण त्या परमेश्वराची जर भक्ती करत असो, भजन करत असो, तर याच जागेवर बुवा आपल्याला फेडावं लागतं, बाकी काय नाही. पेटी माझी सगळे पुढे ऐकला. तुझ्या निधरा ठेव तिथे भाव तिथे देव, चला भेटू विठ्ठला तू माईला. कारण माझ्याकडून अशी बुवा गाणी ऐकायला मिळतील. कारण जी महाराष्ट्राची लोकधारा, जी संस्कृती आहे बुवा, कुठली तरी वडून त्यांनी गाणी आणायची आणि भजन करायचं बुवा, ते आमच्या गुरुंनी आम्हाला शिकवलं नाही. कारण आज अलिबाग म्हटला बुवा, हे रायगड जिल्हा पूर्ण जरी म्हटला तरी एका साईडने, एका बाजूने माझ्या हरियाण बुवाने किल्ला लढवलेला इकडे. कारण ती भजनं बुवा आज लोकांपर्यंत पोहोचवली नाही का, आणि त्यांच्या पाठीमागे त्यांच्या शिष्याने येऊन काहीतरी विचित्र भजन करून झालं, हे आमच्या कधीच स्वभावात नाही बुवा. अगर आठे होय, तुमच्या इकडे गोमुचा नाच आहे का माहित नाही मला. आमच्या कोकणात, खाली तळ कोकणात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोमू काय बघते.
लुगडा बिगडा लावला, गंगावर लावलं की काय बघायला लाव. हल्ली म्हणजे पूर्ण त्याला मे महिन्यात तर बाऱ्यात, पण ह्याच्यात होळीच्या सणात पण बुवा आमचे पूर्ण महिनाभर अगर राधे ए राधे अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना. अगर राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना. तुझ्या केसात तुझ्या केसात तुझ्या केसात आहे गजरा करून तुझे पाकिस्तानातून आल्यासारखं वाटत होतं ना. हिरवा हिरवा गार होऊन आलाय तो. हा नशीब तुम्ही भगवी शांतला, कारण हे भगवू कोणाच्या पण नशिबात नाही. आणि आज मी त्याच्या जोडीला होतो म्हणून हे त्याच्या नशिबात पडलं. काय सांगत होता ना ते जॅकेटवाले बघा, ते हेडे येतात रेडे बिडे विकणारे, मध विकणारे येतात ना, डेअरिंग भारी आहे त्याच्या. पण काय याला आता बोलणार नाही का. आपण गाणी घेऊया. मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले मला, तुझ्यासाठी आले मला, तुझ्यासाठी आले मला. मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या मना. तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. मल्हारी भोळा जीविताची भाळ, मल्हारी भोळा जीविताची भाळ. काय सांगू त्याची कहाणी, हो काय सांगू त्याची कहाणी.
जीव दोघीच्या प्रेमामध्ये नवसा हे देवा बालू माणसाला तूच जीव बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला छू कर मेरे मन को बुवाने गाणं म्हटलं होतं हे नाही काय छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा या ठिकाणी बक्षीस आलंय सन्मान्य श्री रोहन रामचंद्र नाईक सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. धन्यवाद. बुवा संगीता ताई उदय राजनाईक यांच्याकडून पुनश्च हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाने स्वीकार करून धन्यवाद. त्याचप्रमाणे नितीनजी खरत यांच्याकडून पुनश्च हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्याचप्रमाणे अशोकजी खरत संतोषजी खरत कारण तुम्ही पैसे तेवढे दिलात नाहोत लक्षात राहत नाही पण प्रेम आहे हो खरंच. बुवानी ह्या तरुण पिढीसाठी काहीतरी सांगितलं असतं नाही का. आज कित्येक असे विषय होते पण सुरुवातीपासून जरी शेवटपर्यंत बघितलं असत तर त्याची धडपड दिसत होती. कोंबडी असते बघा अंड घालणारी एकच पण आरण किती त्याची. म्हणजे गावाला सांगते की 7-8 अंडी घातली पण ते गुडघ्यांना उचलल्यावर समजतं मालकाला की अंड एकच आहे. 8 वेळा बोंबटली घेतली तशी याची परिस्थिती आहे. अरे हे तरुण पोरगे मी सुरुवातीलाच बोललो लग्न कोणाची होत नाहीत. हा सांगतोय आपलं पाप ते खरोखर आहे. अरे त्यांच्यासाठी काहीतरी समाधान त्यांना लग्नाच्या मंडपात उभ्या राहिल्यासारखं वाटू दे जरा इथे. हा आपण पैसे घेतला माझी सुपारी म्हणतो जास्ती आहे साहेब
त्याला खरं सांगा. व पैशासाठी नाही आम्ही करत, लक्षात घ्या. हे तुमचं प्रेम आहे आणि तुम्ही बोलवताय तिथपर्यंत ठीक आहे, कारण आम्हाला समाधान वाटतं. आणि अलिबाग शक्यतो हा पट्टा गड, खूप मजा येते भजन करण्यासाठी. आता वाजले बघा 3 वाजून गेले, 3:30 होत आले. आमच्या इकडे परिस्थिती ना, तो सतरंजीवाला एक, खुर्च्या उचलणारा एक, एवढे शिल्लक असतं आणि स्पीकर वाले. आताच्या तरुण मुलासाठी, कारण खरोखर 40-40, 35-35, 40-40 वर्ष लग्न कोणाची होत नाही. आम्ही सुटलो त्यावेळी, नाही का? त्यावेळी जास्ती व्हॉट्सअप नव्हतं, डायरेक्ट गेलो. पण ती पोरगी बघायचा पण काय तो कार्यक्रम असतो, बाप रे. म्हणजे आम्ही आमच्या त्या नानग्याचं लग्न होत नव्हतं आणि एका वाडीत गेलो, 3 चुलत्यांच्या 3 मुली अशा पांढऱ्या फटफटीत. आमचा नानग्या तो काळा ठिक्कर, तेव्हा शपथ सांगतो. पण 3 त्या पोरी बघितल्यावरून अंगात टकाळला. वा, आज काम झालं. तिघातली एक तरी भेटेल. आणि प्रश्न उत्तर विचारतात. आजच्या मुलांना नाही माहिती, कारण आजची मुलं कशी अगोदर लग्न प्रेम करतात, लग्न झाल्यानंतर आई बापाला सांगतात, पप्पा नाव आहे मॅरिड. कारण आपलं इंग्लिश भल्याभल्यांचा बिघडवतो. मी कशी, मला म्हणजे शाळेत जेव्हा गेलो मी, सकाळी आई सोडायची, आई कोणतरी असे शेजारी बिजारी शाळेत नेऊन सोडायचे, दुपारी शाळा अख्खी कंटाळून मला घरी आणून सोडायची. त्यामुळे त्या काळात शिक्षण हे विषय नाही. खैरे होता. तर ते आजोबा सगळे जातात ना पोरगी बघायला, त्यावेळी गेले. त्यांनी एकाने प्रश्न विचारला, मुली तुझं शिक्षण काय? मुलीला शिक्षण विचारल्याबरोबर वडील आडवे आले आणि वडिलांनी सांगितलं, माझी पोरगी किती शिकली माहिती आहे? LLMP, लटक के मॅट्रिक पास. आता दुसऱ्या आजोबांनी दुसऱ्या पोरीला प्रश्न विचारला, मुली तुझं नाव काय? आता नाव विचारल्याबरोबर आई आडवी आली, माझ्या मुलीचं नाव सकला. त्यावेळी नाव होती सकला, गंगला, यसला, जोतला अशी नावं होती. आणि झालं बाबा, हा नांग्या ज्यातून नवीन ठरवायला गेलो आम्ही, तो सकाळला म्हणालो, तुमच्या आता प्रश्न बंद करा, मी सांगतो म्हणालो या तिघातली कुठली मुलगी पसंत झाली. तोपर्यंत मी त्याची मांडी दाबली. अरे म्हणलो, काय तू वेडा झालास की काय? म्हटलं, अरे मुली बोलत नाही. मुली जर तोत्र्या असल्या, मुली जर मुक्या असल्या तर आयुष्यभर काय करशील? आयुष्यभर करशील काय? मुको संसार करू तो लागत. आणि झालं बाबा, पाहुण्यांना सांगितलं, कारण जातीवर तो पुरव. पाहुण्यांना सांगितलं, पाहुण्यांना म्हणालो, जेवण वाढा, मला आज दुपार झाली आहे, जेवण वाढा. जेवण झाल्यानंतर कुठली मुलगी पास केली आहे आमच्या नानग्याने ती आम्ही तुम्हाला सांगतो. आणि पाहुण्यांनी पण 12:30 वाजता दुपारी जेवण वाढलं बाहेरच्या त्या अंगणात. आणि आपल्याला सवय भुरकटून खायची. वा, काय आमटी झाली आहे, एवढं मात्र बोललो. आता त्या आमटीला ज्या मुलीने त्या तिघातले एकीन फोडणी दिलेली असते ती चालू होते, होय होय आमटी चांगली होईल नाही तर काय, त्या फोडणी मी दिली आहे. एक भेटली. आता फोडणी देताना जिरं मोहरी टाकायला ती दुसरी मुलगी मदत करते. ती म्हणते, अगं हे आपलंच काय ते सांगते, मी कशाला घबराव, तिच्या पाठून ती. होय होय तू फोडणी दिलीस म्हणून काय झालं, त्याच्या जिया मोहरी मी टाकली. तसं नानग्याला लांब कुठला, नानग्या म्हणतो, बुवा चल इकडे चाळेगत आहे. पण नानग्याला सांगितलं, म्हणाला बघ 2 संपल्या, तिसरी आतमध्ये होती मधल्या दारावर पाण्याचा तांब्या घेऊन. हो नाही, गाई सारखी शांत. ही दोघं पचकल्याबरोबर ती आतमधूनच मधल्या खोलीतून ती आतमधून ओरडायला लागली, अगं मया मेनू, आई सांगल्या बोलू नका, मी काय बोलीना. तिथून नानग्याचं लग्न म्हणजे खूप वाईट प्रसंग आहे तो. पण मी एक सांगतो की शेतकऱ्याला मुलगी द्या, कारण आपल्या गावात जर मुलगी राहिली, मी सांगतो ना, आपल्या मुलांसाठी काही शिल्लक ठेवू नका. कारण शेवटी आई बापाला सांभाळणारी ह्या आजच्या युगात ती फक्त आपली मुलगीच असणार. लक्षात ठेवा, मुलाचं लक्ष बापाने कुठे काय इस्टेट ठेवली आहे, बापाची पासबुक शोधणार. पण मुलगी तशी नाही हो, बापाच्या सुखामध्ये येणार नाही, आई वडिलांच्या सुखामध्ये ती मुलगी एखाद्या वेळी येणार नाही. पण ज्यावेळी ज्या क्षणाला त्या मुलीला समजेल की माझ्या बापावर प्रसंग आलाय, माझ्या आईवर प्रसंग आलाय, पहिली धावून येणार सगळं विसरून, ती आपली मुलगी असणार. नाही का? अरे नवऱ्याला सांगते, सासूला सांगते, तू मला काय ते बोल,
माझ्या आई बाबाला बोलायचं नाही. तुमच्यासाठी ज्यांची लग्न होत नाही त्यांच्यासाठी एक गाणं घेतो फक्त, म्हणजे आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. तर त्यांना पण आज समाधान वाटेल की लग्न मंडपात उभं राहिले. ज्यांची होत नाही ते डोळे बंद करा. शुभमंगल सावधान सावधान धन्यवाद. या ठिकाणी शिवदास बुवा हिरोंडा यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. बुवानी मगासपासून भरपूर काय सांगितलं पण थोडक्यात वेळ घेणार कारण भारूड पण सांगायचंय नाही का. या ठिकाणी रोहन रामचंद्र नाईक ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांच्याकडून हे पुनश्च 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुशांत नाईक पुरस्कृत गावदेव क्रिकेट संघ बागमाळा यांच्याकडून हे या गाण्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. फरमाईश आणि वन्स मोर आलाय. म्हणजे तुमचं बाकीचं राहू दे. माझा वाजपी जो काय आनंदी झाला होता चेहऱ्यावर सुद्धा त्याचे भाव दिसत होते. म्हणजे त्याचं वाटलं की आता माझं लग्न होतं की काय अशी परिस्थिती. एकच गाणं तेवढं ताकदीने वाजवलं त्याने. आता तुम्ही म्हणताय तुम्हाला आवडलं पण बुवाला आवाज लागत नाही माझा. हा नाही बुवा असा म्हणतोय आवाज लागत नाही. बुवा अशी प्रेमाने गाणी म्हणायची असतात. तुझ्या स्टाईलने जर तू मंगलाष्टक म्हणशील ना एक वराडी पण राहणार नाही मंडपात. नवरा पुन्हा रूपी त्या मंडपात येणार आहे. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल गणनायकं गजंकं
या ठिकाणी एक आई गावदेववरती एक छोटस गीत सादर करतो. खंजिरी वादक त्याला म्हणतात. खरं ह्यांचा दोष नाही तो. आमचे खंजिरी वादक प्रसाद केसरकर, नील उल्हास राणे याचकडून आमचे खंजीर वादक प्रसाद केसरकर यास 51 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद. त्यातून राजेंद्र शांताराम पाटील यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. आज या गावदेवीचा उत्सव आणि बरंच काय काय सांगितलं, पण मी एकच सांगेन, कारण आयुष्यात माणसं चुकीची निवडू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात माणसं कधी चुकीची निवडू नका, कारण माणसं निवडताना जर चूक झाली तर आयुष्यभर आपल्याला ते सोसावे लागते, नाही का? कारण तुकोबाराय म्हणतात, पायरी पाषाण, पायरी आणि पाषाण एकाच दगडात बनलेलं असतं, पण प्रत्येकाच्या दोघांची जागा वेगळ्या. बघा, पायरीवर आपण पाय देऊन जातो आणि त्याच दगडात बनवलेली मूर्ती तिच्या पायावरती आपलं डोकं ठेवतो, नाही का? म्हणून प्रत्येकाला योग्य ठिकाणी योग्य वेळ येईपर्यंत त्याला ओळखलं म्हणजे बस झालं. बाकी बुवा आपण एवढं काय सांगत नाही, कारण आयुष्यात जगायचं तर सुतळी बॉम्ब सारखं. सुतळी बॉम्ब गट्टो, आमच्याकडे गट्टा बोलतात त्याला. सुतळी बॉम्ब सारखं आयुष्यात जगायचं. भले फुटो वा न फुटो, पण जोपर्यंत वाद जळत नाही, वाद विजत नाही, तो पण पुढ्या द्यायची कोण हिंमत नाही करत. हे असले सुतळी बॉम्ब किती आम्ही नशीब, हे फेकी बॉम्ब आहे. हे आपटी बारा तर बघा 2-2 रुपयाला मिळतात. हे असला या अनुभव पण करत नाही. पण काय आहे, मूर्खाच्या नादी लागू नये आणि गाढवाला किंमत देऊ नये, हे शिकवलेलं आहे. बाकी समजण्याला लोक विचारा काफी आहे. दर्शनाशी आलो, तुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, तुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, काळू बाईचं वार माझ्या भक्त सारे तुझ्या चरणात, लीन होती भक्त सारे तुझ्या चरणात. गावदेवीचा वार माझ्या बंगल्यात, गावदेवीचा वार माझ्या बंगल्यात.
देवी माझी बसली आज चराचरात, देवी माझी बसली आज चराचरात. धन्यवाद. कोणी अतिशय सुंदर भाव सांगितलं, भीमा शंकर नाही का, हे नाव का पडलं? अस्का धनुर्धारी से तू बांधिला कसा, अस्का धनुर्धारी से बांधिला कसा, अस्का धनुर्धारी से बांधिला कसा.
शोधा प्रभू जाता लंकापुरी, नाही का? प्रभू रामचंद्र वास्तविक धनुर्धारी होते. त्यांच्या हातात जो धनुष्यबाण होता, जे अस्त्र होतं, ते साधारण अस्त्र नव्हतं, तर ते ब्रह्मास्त्र होतं बघा. एका बाणामध्ये त्या महासागराला हटवू शकत होते. पण प्रभू रामांनी तसं न करता त्या महासागरावरती दगडांचा सेतू का बांधला, त्याची कथा आहे. काय झालं बघा, सीतामाईला रावणाने पळवली. रावण पळून लंकेला घेऊन गेला. आता त्या सीतामाईचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे रानोमाळ फिरतायत, आपल्या पत्नीला शोधतायत. येता जाता वाटेमध्ये जो कोण त्यांच्या सोबती मिळायचा, वाली, सुग्री, अंगद, हे सगळे जे जे त्यांच्या सहकार्यात मिळायचे, त्यांना घेऊन नेहमी प्रभू रामचंद्र आपल्या सीतामाईला शोधतात. मार्गक्रमण चालू होतं बघा. आता जाता जाता काय झालं बघा, त्या जंगलामध्ये, त्या अरण्यामध्ये अगस्त्य मुनींचा पर्णकुटी प्रभू रामचंद्रांना दिसली. आणि प्रभू रामचंद्र आनंदित झाले, कारण एवढ्या थोर विद्वान पंडित ब्राह्मणाचं दर्शन आज अगस्त्य मुनींचं दर्शन प्रभू रामचंद्रांना मिळणार होतं. पर्णकुटी जवळ चालत चालत गेले. अगस्त्य मुनीने लांबूनच बघितलं की प्रभू रामचंद्र हा एकटा येतोय दर्शनाला. काय केलं बघा प्रभू रामचंद्र, ज्यावेळी पर्णकुटी जवळ आले त्यावेळी अगस्त्य मुनीने आपल्या पर्णकुटीचा दरवाजा बंद केला, शट डाऊन केला दरवाजा. आणि प्रभू रामचंद्रांना काय सांगतायत, जा प्रभू रामा नको तोंड जाऊ मजला, 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 प्रभू रामा नको तोंड जाऊ. पत्नी गमवली तू बसला, तस दर्शन घेऊन चला, प्रभू रामा तोंड जाऊ मजला, प्रभू रामा तोंड जाऊ मजला, प्रभू रामा. बघा काय केलं अगस्त्य मुनींनी, दरवाजा बंद केला, पर्णकुटीचं दार बंद केलं आणि काय सांगतात आतून, रामा रामा तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर सपत्नीकी ये. म्हणजे बघा बायकोची किंमत किती आहे आपल्या आयुष्यात, नाही का? नाहीतर आता हल्ली 50-50, 60-60 वर्ष झाले तरी लगीन करायला तयार असतात. सांगतात पोरांचे हाल होतात. बुवानी पण काहीतरी मुद्दा मगाशी सांगितला होता. तर आपल्या पत्नीची किंमत आपल्या शरीरात, आपल्या आयुष्यात किती आहे हे त्यांनी दाखवून दिलं बघा. प्रभू रामांना सांगितलं, तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू सपत्नीकी ये, बायकोशिवाय येऊ नको. त्यावेळी प्रभू रामचंद्रांना दुःख झालं आणि काय म्हणतात बघा, अगस्तीची काय कुणवाणी, वासुदेवाची ऐका कानी, जगात नाही राम रे, राम करी काम वेड्या, राम करी काम रे, राम करी काम वेड्या, राम करी काम रे, राम करी काम वेड्या, राम करी काम. अगस्तीची काय कुणवाणी, अगस्तीची काय कुणवाणी, विचार करी राम रे,
बघा हो धन्यवाद. तर हे प्रेम असतं. तुम्हाला सगळं ज्या गोष्टी करायच्या तुम्ही थांबलं पाहिजे हे आमचा हेतू असतो. पण अतिशय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बोलावं लागतं. नाहीतर मी नाही बोललो तर एवढे तुम्ही पैसे या ठिकाणी दिलात, बुवांना पण दिलात. मी जरा 2-3 हजार रुपये जास्ती देणार आहे त्याला. पण अतिशय आजच्या नवीन पिढीतला म्हणजे माझी झाली 25 वर्ष बुवा, पण आमच्या पाठीमागच्या पिढीत आज अतिशय सुंदर गायन आणि प्रबोधन कसं करतात सगळ्या गोष्टी यांच्याकडे मिळतात. कधी गरज लागली तर या ठिकाणी बुवांना या पट्ट्यात द्या, खरोखर चालतील, जास्ती चालतील. ते काय सांगितलं मला अगस्त्य मुनींनी काय सांगितलं? अरे रामा तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर सपत्नीक ये. राम गेले निघून. शेवटी आयुष्यात आपली पत्नी सोबत नाही, त्या पत्नीची किंमत किती हे त्यावेळी प्रभू रामांना कळालं. कारण पत्नी जर आपल्या सोबत नाही तर आपण कोणाचं दर्शन घेऊ शकत नाही. कोणी विद्वान पंडित ब्राह्मणाचं दर्शन घेऊ शकत नाही. हे एका बाजून झालं. आणि अख्खी लंका सोन्याची होती नाही का? अख्खी लंका सोन्याची होती हे सीतामाईला कधी समजलं? ज्यावेळी अशोकवनामध्ये त्या झाडाखाली बसून सीतामाई बसली होती त्यावेळी विचार केला, अरे एवढी सोन्याची लंका असून काय उपयोग? त्यावेळी आपल्या नवऱ्याची किंमत सोन्यापेक्षा जास्ती आहे हे त्यावेळी सीतामाईला समजलं नाही का? म्हणून म्हणतो बघा काय केलं प्रभू रामचंद्र निघून गेले. निश्चय केला. काय निश्चय केला बघा? ऋषीचं वरदान भोवल्यान गो कोळी नराणी हरी गोवा. हे गाणं मत्स्यगंधा गाणं आहे बोलत भाडून. काय ती व्यक्तीच वेगळी होती. आज परशुराम बुवा असतील, हो चिंतामणी बुवा पांचाळ असतील नाही का, कदम बुवा असतील. आज सरकारचा महाराष्ट्र सरकारचा पहिला मानाचा पुरस्कार मिळाला तो माझ्या देवगड गावचं रत्न चंद्रकांत बुवा कदम नाही का, कोकण कलाभूषण. अजून कोणाला नाही भेटलं. त्यांची एक झलक फक्त म्हणजे म्हातारपणीचं त्यावेळी भजनं कशी व्हायची अखिले हे मुद्दे सांग कधी पण. त्यावेळी भजनं कशी शब्दात, बाकी भांडायचे अजिबात नाही. आम्ही पण आज काय भांडलो नाही भांडलो. मी जर बाजूला असतो तो बोललाच नसतं मला काय, ही पण मला खात्री होती. कारण चांगली माणसं ओळखता आली पाहिजेत. आणि अखिलेश फाळके बुवा म्हणजे माझ्या नजरेतून चांगली व्यक्ती आज चांगलं भजन लोकांपर्यंत पोहोचवतात. तर त्या काळची भजनं कशी होती बघा. कदम बुवांचा कदम नावाची फोड परशुराम बुवांनी केली होती त्याच भजनामध्ये. परशुराम बुवांनी कदम नावाची फोड काय केली बघा, हिनवलं होतं कदम बुवांना, चंद्रकांत कदम बुवांना. कवडीचा दमडीचा ममडक्यातला म्हणा. काय सांगितलं? कदम कवडी दमडी आणि मडक. कवडीचा दमडीचा ममडक्यातला म्हणा. तुझं भाषण नको, तुझं भाषण नको, भजन गाव तुम्हाला. काय सांगितलं? कवडी दमडी मडक. कोणाला सांगितलं? कदम बुवांना. आणि त्याच वारीमध्ये कदम बुवाने आपल्या नावाची फोड परशुराम बुवांना करून दिली. कशी बघा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. काय विचार करण्याची पद्धत असेल. आम्ही विचार पण करू शकत नाही. मला सांगा ह्यांच्याबद्दल 4 शब्द लिहा चांगले. तेवढी आपली पात्रता नाही बुवा. म्हणजे आमची ती तेवढं शिक्षणच नाही आमचं. खूप आम्ही लांब आहोत. पण तुम्ही लोक आज प्रेमाने बोलवता तेच आम्हाला समाधान आहे. कुठेतरी भजनाची पोचपावती आम्हाला मिळते. म्हणून तुमचे मनपूर्वक आयुष्यभर तुमचे आभारी ऋणात राहील मी. काय सांगितलं कदम बुवांनी? कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. बंद कर आता, तू बंद कर आता तुझी सुताराची गाथा.
अशी भजनं चालायची नाही का. आपल्या भजन क्षेत्रातील आज एक दुःखद निधन झालंय. ज्ञानू मरगत बुवा यांचं देहावसन झालंय आजच. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी थोर मांदियाळी आपल्या या कोकण भूमीत जन्माला आली. त्यांनी दिलेला हे भजनाचा वारसा आपण जगतो नाही का. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी त्या भगवंताचरणी आई गावडीची आम्ही प्रार्थना करतो. तर काय झालं बघा, प्रभू रामचंद्र निघाले. जाता जाता काय केलं, एक निश्चय केला की ऋषींना सांगितलं, अगस्त्य मुनी आता जर मला तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर मी सपत्नी घेईन, माझ्या बायको घेऊन येईल. आणि प्रभू रामचंद्र निघाले. जाता जाता काय झालं बघा, अरण्यामध्ये वाली, सुग्रीव, अंगद ही सगळी वानर सेना प्रभू श्री रामांच्या जोडीला आली. आणि जाता जाता काय झालं, भला मोठा महासागर आडवाला. आता महासागर आडवाला प्रभू रामचंद्र त्या सागराकडे बघतायत. पाठीमागे लक्ष्मण उभा आहे. कारण वास्तविक प्रभू रामचंद्र म्हणजे धनुर्धारी. त्यांच्या हातात होतं ते ब्रह्मास्त्र. एका बाणामध्ये सागराला हटवू शकत होते. पण प्रभू रामचंद्रांनी तसं नाही केलं. एवढं फक्त निरखून त्या महासागराकडे बघत होते आणि प्रार्थना करत होते. तेवढ्यात पाठून लक्ष्मण उतरले, दादा 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 बघतोय काय, अरे सोड बांधणे, हटव सागराला. पण प्रभू रामचंद्रांनी तसं न करता काय केलं बघा, ते तीर्थक्षेत्र रामेश्वर जे आपण जातो बघा, आपण जिवंतपणी आपल्या आई वडिलांना कुठे घेऊन जात नाही का. हा काळात नियम आहे. जिवंतपणी आई वडिलांना आपण कुठली तीर्थक्षेत्र दाखवत नाही. पण आई वडील एकदा गेले की तो तांब्या घेऊन मात्र आपण लई लांब लांब जातो. वास्तव आहे बघा. आम्ही भजनाच्या माध्यमातून आम्ही अखिलेश बुवा, आम्ही जे बुवा आम्ही हेच सांगणार. आज त्यांच्या 12व्या 13व्याला आपण किती पंचपक्वान्न करतो नाही का. पण बाप जिन्याखाली उपाशी मेलाव, हे वास्तव आहे. आपण सांगतो, दुनियेला सांगतो, आईचे धडे देतो, वडिलांचा आदर करा असं म्हणतो नाही का. पण शेवटी ज्यांनी हा जगाचा रंगमंच दाखवला, त्यांच्या वेळेत त्यांच्यावर जर अशी वेळ येत असेल तर त्याच्यापैकी आपण तसे पापी दुसरे कोण नसणार. म्हणून काय केलं बघा, प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी त्या रामेश्वर तीर्थक्षेत्री तिथे पिंडी, शिवपिंडी तयार केली वाळूमध्ये. आणि प्रार्थना करतात बघा, शिवपिंडी वाळूची करोनी, बेल फुले त्यासी अर्पुनी, हात जोडोनी हात जोडोनी हात जोडोनी शिवाशी प्रार्थियले. प्रभू रामाने शिवाशी वंदियले. काय केलं बघा प्रभू रामचंद्रांनी, श्रेयांश घरत यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय केलं बघा, त्या ठिकाणी त्या वाळूमध्ये वाळूची शिवपिंडी तयार केली. त्या प्रभू श्री महादेवांच्या आराधना केली त्या ठिकाणी. आणि त्या लक्ष्मणाला सांगतायत. लक्ष्मण ज्यावेळी विचारतो की दादा या महासागरावरती तुझा ब्रह्मास्त्र का नाही सोडत, त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की हे बघ, या महासागरावरती ह्याच्या पूर्वी खूप अन्याय झाले, अत्याचार झाले. हा महासागर पवित्र नाही. आणि अशा अपवित्र महासागरावरती जर माझं ब्रह्मास्त्र सोडेल तर ते अपवित्र होणार. आता एवढं ऐकून लक्ष्मण गप्प बसेल तर लक्ष्मण जर दादा दादा म्हणाला, काय झालंय ते सांग, काय झालंय ते सांग. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्याला काय सांगताय बघा, दो हंसों का जोड़ा बिछड़ गयो रे, आता पियन वाता पीन टांगला माया जाळ,
आता पियान वाता पिन टाकला माया हे तीन ब्रह्मराक्षस होते. ते कुठले महाराष्ट्रातले नाही समजत ना, ते तिकडे असणार कर्नाटक. आता बी वाता बी इलो म्हणजे आता बी काय करायचं, येणारा जाणारा वाटसरूंना ब्राह्मणांना स्वतःच्या घरामध्ये पर्णकुटीमध्ये अन्नछत्र चालू आहे सांगून त्या ब्राह्मणांना घेऊन यायचा. वातापी अन्न रूपाने ताटात जाऊन बसायचा आणि इलो पाणी रूपाने तांब्यात बसून जायचा. आणि हे काय करायचं, तिघ जण मिळून अन्न रूपाने त्या ब्राह्मणांच्या शरीरात प्रवेश करायचे आणि त्यांचा संहार करायचा. हा नित्य नियम त्यांचा. बघा काय झालं बघा. एकदा अगस्त्य मुनींना येताना पाहिलं. अगस्त्य मुनी म्हणजे हाड कुठं नाही हो, सगळा तुलतुलीत. आणि वातापी जो आनंदित झाला काय म्हणतोय बघा. हर्षित वातापी तो बहु झाला मनी, हर्षित वातापी तो बहु झाला मनी, वाटे एका बाहुली अगस्त्य मुनी, वाटे एका बाहुली अगस्त्य मुनी, वाटे एका बाहुली अगस्त्य मुनी, हर्षित वातापी तो बहु झाला मनी, हर्षित वातापी तो बहु झाला मनी, वाटे एका बाहुली होता. वय पण झाला आमचा. आता काय कारण ही बुवांची सवय अखिलेश हरियाण बुवा पण एक कागद घेत नाही, फक्त गजर नवीन लिहिला असेल तर कागद घेतात. पण ती सवय आमका पण तीच लागली बुवा. त्यामुळे वय पण झालं त्याच्यात, त्यामुळे थोडासा विसरूक होता. पण हरकत नाही. काय सांगितलं बघा. तो वातापी आनंदी त्याला येताना बघितलं. अगस्त्य मुनी येतोय, ब्राह्मण येतोय. आज सावध म्हणालो चांगलंय, सावध चांगलंय, हाड कुठं नाही, सगळा गुलगुलीत तुलतुलीत. आणि गेला आडवा हो अगस्त्य मुनींच्या. अरे अगस्त्य मुनी ते अगस्त्यनी दूरदृष्टीने बघितलं. हे पुढे झंगाट काय आहे ते तिघांचा. तरी पण अगस्त्य मुनी डेअरिंग. आमच्या बुवानी जशी हा डेअरिंग केला नाही. भारी हा देवासोबत मला सगळ्यात तुझी गोष्ट आवडली ना, व भारूड तुम्ही सांगितलं. जरा जोरदार टाळ्या या बुवांसाठी होते, कारण हे नाही कोण करत आता. आणि हल्ली आमने सामने बारीमुळे भारूड कुठेतरी विलुप्त होत चाललं. पण आज आमच्या बुवानी सगळं अंकुश आमच्या समजितकरांचा देवाशपथ अखिलेश फाळके जे दिसत आहेत भजनी बुवा म्हणून आज तुमच्या समोर, ते आमच्या दीपक समजितकर. आज त्यांच्यानी माझे, कारण गुरुंबरोबर असताना त्यांच्याने माझे संबंध चांगले. त्यामुळे अखिलेश
सगळा क्रेडिट आयुष्यभरात त्या माणसा कधी विसरू नको एवढं काय होतो झाला बाबा. भिरवंडेकरांचं पुस्तक म्हणजे काय सांगतो सांगा, कारण गाव एवढा मोठा, तो ब्राह्मण पोथी वाचायला लागला भिरवंडेकरांचं पुस्तक की जसा जसा मानकरी यायचा पुन्हा चालू करायला लावायचं. ते पुस्तक कधी संपलं नाही. झालं बाबा, अगस्ती मुनी येत आहेत. अगस्ती मुनी जवळ आले आणि वातापी गेला आडवा मुनीवर. म्हणालो आमच्या पर्णकुटीमध्ये अन्न छत्र चालू आहे, तुमचे पाय तुमचे चरणाची धूल जर आमच्या पर्णकुटीला लागली तर आमचं भाग्य. पण अगस्ती मुनींना ह्यांनी हरलं होतं चांगलं. अगस्ती मुनी गेले. झालं बाबा, अगस्ती मुनींना पाणी वगैरे दिलं, हातपाय धुतले आणि पाटावर येऊन बसले. आता काय झालं, अगस्ती मुनी येताना बघितल्याबरोबर आतापी अन्न रूपाने ताटात जाऊन बसला होता. पण शेवटी अगस्ती मुनींची नजर हो, तुमची आमची नजर आहे. हा, आम्हाला चष्मे लागतात 10व्या वर्षात. 10व्या वर्षात आम्हाला चष्मे लागतात. अगस्ती मुनींची नजर हो. झालं बाबा, आता मी अन्न रूपाने ताटात येऊन बसला होता. काय केलं बघा अगस्ती मुनींनी, हात फिरवला. सगळा ते अन्न रूपाने जो आता बी बसला होता त्याला तोंडावाटे पोटात घेतला आणि पोटावर हात फिरवून त्याचा भस्म करून टाकला बघा. आतमध्ये मारून टाकला खचाक. त्याला चान्सच नाही दिला हो. तोपर्यंत बाहेर वाट बघतोय. म्हणालो आता दादा आम्हाला आतमध्ये कधी घेणार, एकटाच गेलाय. इलो पाणी रूपाने वाट बघतोय, वातापी वाट बघतोय. आता ताटातलं अन्न संपल्यावरती तो वातापी पुढ्यात गेला. मुनीवर काय वाढू का तुम्हाला, वाढू काय म्हटल्याबरोबर त्याची ती मानगुटी धरली आणि त्याला देखील पोटात घेतला. दोघांचा पोटावर हात फिरवून भस्म करून टाकला दोघांचा बी. आता एवढा इलो जो तांब्यात पाणी रूपाने बसला होता तो ह्याची मजा बघतोय. त्याला घाम फुटला, तांब्यात पाण्याला घाम फुटला, तांब्यात घाम फुटला त्याला. आणि त्याने काय केलं, म्हणालो आता आपलं काय खरं नाही, इथून पळालेलं बरं. म्हणून तांब्यातून त्याने उडी मारली आणि पळतोय पळतोय पळतोय. इलो पुढं अगस्ती माग, इलो पुढं अगस्ती माग, इलो पुढं अगस्ती माग. काय केलं बघा, भस्म झाले दोघांचे पाहता इलो पळू लागला. भस्म झाले दोघांचे पाहता इलो पळू. तुझ्यासारखेच जायत होते ते. भस्म झाले दोघांचे पाहता इलो पळू लागला. इलो पुढानी अगस्ती माग सागरी जाऊन लपला. इलो मारण्या अगस्ती मुनींनी सागर तो प्राचीला. इलो मारण्या बघा काय केलं, इलो पळता पळता कुठे जाऊन लपला. त्याला वाटलं पाण्यामध्ये मला अगस्ती मुनी शोधू शकत नाही. पाण्यामध्ये अगस्ती मुनी शोधू शकत नाही, पाण्यात जाऊन लपला महासागरामध्ये. पण ऋषींनी काय केलं, अगस्ती मुनी ते एका ओंजळीमध्ये अख्खा महासागर पोटात घेतला आणि महासागर आटवून टाकला. त्यावेळी पण त्याच्या पोटात हात फिरवून त्या इलोचा पण संहार केला अगस्ती मुनींनी. काय केलं बघा, इलो मारण्या अगस्ती मुनींनी सागर तो प्राचीला. इलो मारण्या अगस्ती मुनींनी सागर तो प्राचीला. पोटावरती हात फिरवली त्याही भस्म केला. असं तिघांचा संहार केला. पण काय झालं, सागर महासागर आटल्यामुळे तिन्ही देवतांना चिंता पडली. कारण त्या महासागरातले सजीव जीव तडफडू लागले. जर महासागर असला, पुन्हा जर महासागराची निर्मिती झाली नाही तर विध्वंस होणार. म्हणून काय केलं, तिन्ही देव प्रगट झाले अगस्ती मुनींच्या समोर आणि विनवणी करतायत. अगस्ती मुनींना विनवणी करतायत आणि त्या तिन्ही देवांच्या विनंतीस मान देऊन अगस्ती मुनी तयार झाले पुन्हा महासागर निर्माण करायला. नाही का, दुसरी एक कथा आहे. रावण मुतला, त्याचा समुद्र झाला. हे हल्लीच्या पोरांना धोताण वाटतं, पण तेव्हा रावणाला मी बघितलं आहे. हो, आत्मलिंग घेऊन निघाला तो रावण. हा, शेवटी देवाची करणी नारळात पाणी. शाळी ठेवलास ना,
काय केलंय हो देवा शपथ, ही माणूस व्यक्ती आयुष्यभर हो सांगितलं बुवानी मला, म्हणजे एवढा पाहुणचार हा फक्त अलिबाग मध्ये होऊ शकतो, बाकी कुठे नाही. ते अलिबाग मध्ये होऊ शकतं, कारण आम्ही त्यावेळी आमचा अनुभव आहे ना हो, एवढे नाही कोण कामकाजी मध्ये. ए पेटाव, ए डांबार लाव, ए मुळा घात घाल, हे पेटीवर बुवा बसतात, हे शब्द बाहेरून असतात. पण आज खरोखर समाधान वाटलं अखिलेश की या ठिकाणी भजन करू. आणि आज खात्री देतो अखिलेश फाळके बुवा, तुम्ही पुन्हा ह्या अलिबाग मध्ये येणार एवढं मात्र निश्चित आहे बुवा. खरंच तेवढं कमवलं नाही का, पण त्याच्या जोडीला मला बी आणा, त्याला एकट्यालाच आणावं. आत्मलिंग घेऊन रावण निघाला, शेवटी देवाची कर्णीने नळात पाणी, लघुशंका झाली रावणाला. आणि काय सांगितलं होतं की आत्मलिंग नेतोय पण जमिनीवर त्याला ठेवायचं नाही. शेवटी रावणाला सहन नाही झालं लघुशंका. गणपती आला गुराखाच्या, सगळ्यांना कथा माहिती, गणपती आला गुराखाच्या रूपात आणि त्याच्याकडे दिलं, म्हणालो जमिनीवर ठेवायचं नाही. म्हटलं या पोराच्या हातात देऊया, त्याला काय माहित गणपती आहे. आणि झाला लघुशंकेला गेला, इकडे कॉक फिरवतोय तिकडे कॉक फिरवतोय, महासागर तयार झाला. आणि दुसरी कथा म्हणजे अगस्ती मुनींच्या मूत्रापासून हा महासागर निर्माण झाला. त्यामुळे लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी ही कथा सांगितली, या अगस्ती मुनींच्या मूत्रापासून हा महासागर निर्माण झाला. आणि अशा अपवित्र महासागरावरती माझं जर ब्रह्मास्त्र सोडलं तर ते अपवित्र होणार. म्हणून वानर सेनाच्या जोरावरती हनुमंताने पाण्यावरती दगड फेकले, दगड तरले गेले का, तर फक्त राम नामाच्या जीवावरती. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी तो बाण न सोडता त्या महासागरावरती सीतामाईला आणण्यासाठी दगडांचा सेतू का बांधला, त्याचं हे कारण होतं. धन्यवाद मंडळी, काही वेळी वाकडी सेवा केली ती मान्य करून द्या. जे काय माझ्या हातून वाईट घडलं असेल तो मुखातून ते माझं मी परत घेऊन जाईल. जी काय चांगली सेवा असेल ती आई गावदेवीच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी बुवांना पण गावी जायचं आहे, उद्यापासून कार्यक्रम सुरू झाली, जागरण असणार, म्हणून या ठिकाणी गजर घेतो आणि बुवांना बारी देतो. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ आई गावदेवी सत्यनारायण महाराज धन्यवाद. थँक्यू. काय कळलं नाही बाकी सगळं कळलं.